नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये नुकसान भरपाईचे जमा करू, ते पैसे आता अखेर मिळणार का? हे 17,000 रुपये जर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तेही पाहणार आहोत, कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत तेही पाहणार आहोत। हे पैसे खरंच मिळत असतील तर कोणत्या तारखेला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तेही संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। बघा शेतकरी मित्रांनो, 2025च्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार आणि सततच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अनेक भागांत पिके पूर्णपणे नष्ट झाली तर काही ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले। शेतकऱ्यांनी मेहनतीने उगवलेली पिके पावसामुळे हातातून गेली आणि आर्थिक अडचणी वाढल्या। या परिस्थितीत राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले। मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार कधी 17,500 रुपये। या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 17,500 रुपये मदत मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे। पीक विम्याची भरपाई ही थेट सरकारच्या घोषणेनुसार न देता महसूल मंडळानिहाय पीक कापणी प्रयोगांच्या निकालांवर आधारित दिली जाणार आहे। म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान किती झाले यापेक्षा संपूर्ण महसूल मंडळातील सरासरी उत्पादन किती आहे यावर भरपाई ठरणार आहे। त्यामुळे जाहीर केलेले 17,500 रुपये सर्वांनाच मिळतील याची खात्री देता येत नाही। पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास 90% शेतकरी हे सोयाबीन उत्पादक आहेत। यंदा अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला, त्यामुळे या पिकासाठी विमा भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्सुकता आहे। सध्या राज्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग घेण्यात आले आहेत। यापैकी सुमारे 82% मंडळांचे उत्पादनाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत। उर्वरित 18% मंडळांची माहिती जमा झाल्यानंतरच विमा कंपन्यांकडून अंतिम नुकसान भरपाईची गणना केली जाणार आहे। मित्रांनो, पीक विम्याची भरपाई ठरवताना चालू हंगामातील सरासरी उत्पादनाची तुलना मागील 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी केली जाते। यालाच उंबरठा उत्पादन असे म्हटले जाते। जर चालू हंगामातील उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर त्या महसूल मंडळातील शेतकरी विमा भरपाईस पात्र ठरतात। मात्र भरपाईची रक्कम ही उत्पादनात झालेल्या घटीनुसार ठरते। उदाहरणार्थ, जर उत्पादनात 10% घट झाली असेल तर विमा संरक्षित रकमेच्या फक्त 10%च भरपाई मिळते। उत्पादनात 50% घट असल्यास निम्मी भरपाई दिली जाते। सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम साधारणपणे 56,000 रुपयांपर्यंत आहे। मात्र ही पूर्ण रक्कम मिळण्यासाठी संबंधित महसूल मंडळातील उत्पादन पूर्णपणे शून्यावर यावे लागते। प्रत्यक्षात संपूर्ण मंडळात उत्पादन शून्य होते। फारच दुर्मिळ असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पूर्ण विमा रक्कम मिळण्याची शक्यता कमी आहे। सुरुवातीला डिसेंबरपर्यंत विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। सध्याच्या माहितीनुसार जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस ही रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रत्यक्षात किती मदत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।